कोर्ट को सीधी चुनौती। नंदगांव तहसीलदार के लाइटर्स शहर में हड़कंप। इस समय नंदगांव शहर में एक बहुत ही गंभीर और सनसनीखेज खबर सामने आ रही है। नंदगांव तहसीलदार सुनील रौसौदने ने 5/12/2025 को नंदगांव सेक्रेटरी रजिस्ट्रार्ड ऑफिस को एक लेटर भेजा, जिससे दावा किया गया है कि नंदगांव कोर्ट में टेकरी एप्लीकेशन और रजिस्ट्रेशन गैर कानूनी है। वकीलों को लग रहा है कि लेटर की वजह से जुडिशियरी की चुनौती दी गई है और लॉयर्स एसोसिएशन का गुस्सा। सख्त एक्शन की चेतावनी है। इस कथित और गैर कानूनी लेटर के विरोध में नंदगांव शहर के पूरे लॉयर्स एसोसिएशन ने एक मत होकर तहसीलदार के फाइनेंशियल जस्टिस के काम को पूरी तरह से बायकॉट करने का फैसला ले लिया है। साहेब यांना एक पत्र दिलेलं आहे 1401/2025 चा आणि त्या पत्राच्या अनुषंगाने कारण जे न्यायालयातून जे काही अपसात लोकांच्या दाव्यामध्ये वाटपाच्या दाव्यामध्ये इतर कोणत्या याच्यामध्ये त्यांची समजूत होतात त्या समजुती लोक न्यायालयात आणि इतर प्रकरणात त्यांचे कॉम्प्रोमाइज होऊन कोर्टामार्फत जे डिक्री होतं हुकुमनामे होतात आणि त्या समजुती अन्वये त्या नोंदीसाठी तहसीलदार साहेबांनी पत्र दिलं का त्या अनुषंगाने तहसीलदार कोर्टाच्या याच्यात पाहायला जाते कामकाज न्यायालयीन याच्या दृष्टिकोनातून तर एक प्रकारे त्यांनी न्यायालयीन कामकाजाबद्दल त्यांना बोलण्याचं वास्तविक तसं पाहिलं तर अधिकारच नाहीत. न्यायालयाने ते दिलेले निर्णय ते न्यायालय सर्व बाबीची काळजीपूर्वक चौकशी करून तरच नंतरच कोर्ट आदेश करीत असतो आणि कोर्टाच्या आदेशानुसार हुकुमनामा पारित होत असतो आणि त्या हुकुमनाम्याच्या अनुषंगाने नोंद करणे ही महसूल अधिकाऱ्यांची प्राथमिक आणि नैतिक जबाबदारी असताना मात्र उलट तहसीलदार साहेबांनी अशा प्रकारे संदर्भित अख्ख्या महाराष्ट्रात कुठेच नसताना फक्त नांदगावमध्येच अशा पद्धतीचं पत्र दिलेलं दिसून येत आहे आणि तहसीलदार साहेबांनी सदाचं पत्र देण्याची प्रथमतः नांदगावच्या न्यायालयाची जर चर्चा केली असते न्यायाधीश साहेबांशी एक शासकीय अधिकारी म्हणून किंवा हे अशा आहेत माझी अशी शंका आहे तसं न करता ते जणू काही त्या न्यायालयाच्या वरिष्ठ आहेत अशा पद्धतीने त्यांनी हा पत्र दुय्यम निबंधक साहेब नांदगाव यांना दिलेला आहे आणि कोणत्या प्रकारची नोंदी करू नये असं जो त्यांनी फरमान काढलेला आहे हा सर्वस्वी चुकीचा आणि बेकायदेशीर आहे. याबद्दल नांदगाव वकील साहेबांच्या संघाच्या भावना तीव्र आहेत आणि म्हणून नांदगाव वकील संघाने सर्व सामूहिकपणे हा निवेदन दिलेलं आहे आणि या संदर्भात अशा पद्धतीने जे केलेलं आहे ते पत्र काढून कोर्टाच्या समजूत पत्राची हुकुमनाम्याची न्यायनिर्णयाची कोणती दखल घेऊ नये हे जे पत्र देऊन त्यांनी कोर्टाच्या आदेशाच्या प्रकारे तसं पाहिलं तर कोर्टाच्या न्यायालयाचं आदेशात सुद्धा अवमान हा याच्या सदरात नव्हतोय आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून लोकांवर अन्याय होऊ नये आणि या दृष्टिकोनातून हा जो निवेदन दिलेला आहे या याची आम्ही प्रत महसूल मंत्रीकडून पाठवलेली आहे, विभाग आयुक्त साहेबांना दिलेली आहे, जिल्हाधिकारी साहेबांना दिलेली आहे आणि उपविभागाधिकारी साहेब